हाय हॅलो नमस्कार, स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी किती ब्लाऊज शिवले एका दिवसात. नाही कालपासनं, तर एका दिवसात नाही होत शिवून. तर हे आहेत गुढीपाडव्याचे ब्लाऊज. हा आता थोडा राहिला आहे, हा कंप्लीट करणार होते पण आता 9:30 वाजले आणि आमच्या साहेबांचा यायचा टाईम झाला आहे, त्याच्यामुळे याला होल्डवर ठेवलं. पण बघू शकता इतका सुंदर आहे असा ब्लाऊज. ह्याच्यावरची जी डिझाईन आणि हे जे खडे आहेत ना, हे काढले मी, मुठभर खडे काढले. कारण की हे बघा इथं हे जे आहे ना, इथं इथले काढले. काय श्रावणी, मला पण बघायचंय. हे बघा इथले सुद्धा काढले, तुम्हाला दिसत असेल तर इथले सुद्धा काढले. तर खूप टाईम लागतो असे ब्लाऊज शिवायला आणि बाया शिलाई द्यायला पण कट करतात. पण ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आता मी हा होल्डवर ठेवला आहे ब्लाऊज. पण मला हे जे मागचं आहे ना, इतकं छान, मला इतकं आवडलं. तर असो, सॉफ्ट नाही, मागून नाही आहे खड्यांचं. खळे खूप छान दिसतात, पण शिवणारीला माहिती आहे या खड्यांचा ब्लाऊजांचं किती प्रॉब्लेम असतो. हा झाला पहिला ब्लाऊज जो आता शिवायचा आहे. त्याचे हात दे बरं श्रावणी, हात दाखव त्याचे हात. हा आहे दुसरा ब्लाऊज. पूर्णच जायचं होतं तुला. वाव वाव वाव, किती सुंदर आहे. आणि इकडे बाई दे. आता जो मी ब्लाऊज दाखवला होता त्याच्यावरची ही बाई आहे बघा. हे ह्याला उद्या मी कंप्लीट करणार आहे या ब्लाऊजला. पण खूप सुंदर आहे अशी, मस्त. पण आपण घेऊ शकत नाही असे, कारण की सपाजतच नाही आपल्याला. कुठं घालायला टाईम पण नसतो अशा साड्या घालून जायचं म्हटलं तर हा आहे स्टोनचा सेकंड ब्लाऊज. आणि ह्याच्यावरची डिझाईन तर मला एवढी आवडली. त्या ब्लाऊजपेक्षा हा ब्लाऊज वाव. म्हणजे कलर नाही पण डिझाईन ह्याच्यावरची खूप सुंदर. आणि शिवायलाही धर घे सांगतो. ही गळ्यातलं नेकलेस नेकलेस वाटत आहे हा श्रावणीला. पण आता तुमचं प्लीज झाला असेल तर तुम्ही साईडला जाओ. तर हा आहे मागचा गळा. जर हा मी स्वतःसाठी जर माझ्या शिवला असता ब्लाऊज तर मी हा पुढं घेतला असता, आणि जो हा मागचा भाग आहे, पुढचा भाग आहे, हा मागं घेतला असता आणि मागचा भाग पुढं घेतला असता. पण त्या कस्टमरला नको होतं, हे मागंच हवं होतं त्यांना, तर त्यांनी हे मागंच घेतलं. मग आता ही गळा थोडा छोटा झाला, जसा बोटनेक असतो त्या टाईपचा. त्यांना विचारलं पण होतं मी, बोटनेक सारखा येईल म्हणून, तर त्या ठीक आहे म्हटल्या. आणि फायनली हा ब्लाऊज माझा झाला. ह्या ब्लाऊज शिवताना माझ्या 2 सुया कचा तुटल्या आहेत. पण काय करणार, कस्टमर आहे, खुश झालं पाहिजे. हात पण खूप छान आहे याची. श्रावणी इथून प्लीज उठतो, जा तिकडं अभ्यास कर, चल. हा आहे दुसरा ब्लाऊज. दोनच होते स्टोनचे आणि आज मी हा शिवलेले. आता हा लाल कलरचा आणि हा एक, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. त्यांना गुढीपाडव्याला पाहिजे आणि गावाला पण जायचे, त्यांच्या गावाची जत्रा आहे कुठेतरी, त्यांचं गावाचं नाव माहीत नाही मला. तर हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत जे मी शिवले. हा तिसरा ब्लाऊज आहे आणि त्याच्यात बघते पिशवी अंदर तिथं नाही, खालच्या ह्याच्यात आहेत वाटतं. आणि हा चौथा ब्लाऊज एकाच कस्टमरचा आहे. हे सिम्पल आहे त्यामुळे काही वाटलं नाही. ह्याच्यात नाही, दुसरी बॅग वाटतं. खाली बघ, खाली त्या ह्याच्यात नाही, तो मापाचा आहे त्यांचा. हा चौथा ब्लाऊज आहे. एक मिनिट, तुम्हाला त्याच कस्टमरचे ब्लाऊज दाखवते. हो का, हा पण शिवला, त्यांचंच आहे. आपण राहाची साडी, ही खूप सुंदर साडी. मी पण ही साडी घेतली, खूप छान. हे एकाच कस्टमरचे बरं 7 ब्लाऊज दिले त्यांनी. तर हा आहे पाचवा आणि हा आहे
6वा. हे अगोदरच 2 शिवले होते मी, पण नंतर ना त्यांचा कॉल आला की मला ते पण आता अर्जंट शिवून द्या, म्हणून मग मस्तपैकी ही ब्लाऊज मी अर्जंटमध्ये त्यांचे शिवले. आणि आता फक्त एक ब्लाऊज राहिला शिवायचा आणि तो 6 होल्ड. झाली आणि आता 7वा. तर अशा प्रकारे हे सगळे एकाच ताईचे ब्लाऊज आहेत किती आहेत? आणि शिवलेत मी. 1 2 3 4 5 6. तर चलो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.